न्यूज फॉरवर्ड. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, आमचे जिल्हा अध्यक्ष बद्री पठाडे आप्पा, उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधव, खरं तर मला आज निमंत्रण आहे की नाही मला माहीत नाही आहे, पण मी बाहेरगावी होतो दिल्लीला, असालाही तरी माझ्या पाण्यात नाही आलं. सकाळचे कार्यक्रम करत करत मी आलो, रस्त्यात कळलं की आज पत्रकार दिन आहे, आपण त्यांची भेट घेतली पाहिजे. खरं तर पत्रकार रोजच भेटतात आणि कधी कधी भेट टाळावी लागते. प्रसंग पाहून हे सगळे खेळ खेळावं लागतात. पण खरं तर आज एक चांगला दिवस आहे की आज पत्रकार दिन आहे आणि या दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण आज या ठिकाणी आलेलो आहोत. वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे पत्रकार आहेत. खरं तर मी नेहमी सांगत असतो की मी महाराष्ट्रात फिरतो, देशात फिरतो आणि अनेक पत्रकाराचा मी अनुभव घेतो. अनेक संपादकासंग माझे बसण्याचा योग आला. पण सगळ्यात जर चांगले आणि कमी छळवणारे पत्रकार असेल तर ते जालन्याचे पत्रकार आहेत. कारण एक तर जवळचा संबंध असतो, सगळे परिचित असतात, पण काही काही ठिकाणी पत्रकार दिसले की आम्हाला बाजूला जावं लागतं. कारण एखादा इश्यू असा निर्माण होतो की त्याचं उत्तर देणं आमच्यासारख्याला अवघड होऊन जातं. आणि तुम्हाला तर वरून असा टाकायचा असतो की कुठेही असा गाठा आणि त्यांचं काय मत आहे या मुद्द्यावर ते विचारा. आणि आम्ही सकाळी डोक्यात फिट करून ठेवलं असतं की आज या मुद्द्यावर बोलायचं म्हणून. आणि मग अशा वेळेस पत्रकारामध्ये आमच्यामध्ये कधी कधी असं होतं की आपल्याला टाळते काय बनवू. तर खरं टाळणं हा आमचा उद्देश नसतो. आम्हाला कधी कधी गोष्टीची स्पष्टता होईपर्यंत आमच्या बाजूच्यांचं आणि आमच्या विरोधकाचं काय म्हणणं येते या विषयावर हे मटेरियल जोपर्यंत आमच्याजवळ जमा होत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं अवघड होत असतं. मी आता बराच काळ दिल्लीत असतो, त्यामुळं दिल्लीमध्ये आपले जे मराठी पत्रकार आहेत आम्ही त्यांच्याशी नेहमी बसत असतो. आणि त्यांचं एकच काम आहे की मराठी माणसाला शोधणं आणि ज्या काही देशात आणि राज्यात घडामोडी घडल्या त्याच्यावर त्या प्रतिक्रिया जाणून घेणं. पण आम्ही पत्रकाराला नेहमी सांगत असतो की अरे ज्या खात्याचा आम्ही मंत्री आहे त्या खात्याबद्दल बी एखाद्या दिवशी विचारा जा ना की तुम्ही आता रेल्वे मंत्री आहेत, तुम्ही कोयला मंत्री आहेत, तुम्ही माईनचे मंत्री आहेत, काय चाललंय तुमच्या खात्याचं, रेल्वेची प्रगती काय चालली, देशात काय चाललं, राज्यात काय चाललं, जिल्ह्याला काय आलंय, कोयला खात्याची स्थिती काय आहे. आणि त्याच्यावर हे कोणीच विचारत नाही. आज अमुक असा बोलला तुमचं काय म्हणणं आहे, आमच्या तोंडातला काढलं की त्याच्या तोंडात किंवा असा बोलला तुमचं काय म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं आजकाल तुमच्यामध्ये आमच्यामध्ये कधी कधी गॅप पडायला लागला. पण असा जरी गॅप पडत असला तर कधी कधी अशा दिवशी अशा प्रसंगी आपण सगळे एकत्र आलं पाहिजे.